मराठीच बोलतो. बरं, पण तुझी मातृभाषा हिंदी असेल, घरात तुम्ही हिंदी बोलतच, पण तरी सुद्धा बाहेर पडल्यावर तुला कुठल्या भाषेत बोलावं असं वाटतं? मी मराठीमध्येच बोलतो कम्फर्टेबल. मराठीमध्ये. हो, मराठीमध्ये. आणि जे अमराठी भाषिक आहे त्यांना सुद्धा मी मराठीतूनच बोलतो की ज्यामुळे त्यांनी पण काही तसा प्रयत्न करावा. आपण सगळ्यांनीच जर प्रयत्न केला तर नक्कीच फरक पडू शकतो. पुण्यामध्ये राहतात तुम्ही, महाराष्ट्रामध्ये राहतात, तर तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. मराठी सक्तीच्या परिवहन विभागाच्या निर्णयानंतर मुंबईमध्ये वातावरण पेटल्याचं आपण सगळेजण बघतोय. खरं तर वेगवेगळ्या आक्रमक अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक मुंबईकरांनी मराठीची सक्तीच असावी यासाठी समर्थन दिलं आहे, तर अनेक जण या निर्णयाच्या विरोधात सुद्धा एकवटल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. मुंबईमध्ये वातावरण तापलेलं असलं तरी पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे, पुणेकरांचं मराठीवर किती प्रेम आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे. या पुणे शहरामध्ये नक्की काय परिस्थिती आहे मराठीबाबत, चला जाणून घेऊया. बरं, आणि तुमच्या आजूबाजूला लोक मराठीत बोलतात, हिंदीत बोलतात? सगळे मराठी आहेत आणि सगळे ब्राह्मण मराठी मराठीतच बोलतात. बरं, पण आजूबाजूला जे दुकानं असतात त्या दुकानांमध्ये किंवा भाजीवाल्याकडे बऱ्याचदा हिंदीमध्ये लोक बोलतात. आमच्या इथे जेवढे तेवढे तू जाऊन बघ, मराठीच बोलणार. मराठीतच बोलतात. बरं, पण जी लोक हिंदीमध्ये अशी सुरुवात करतात की भैया ये कितने को है वगैरे, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? काय कसं नाही, आम्ही म्हणतो मराठीत बोला, आता मराठी त्या मराठी बोलतात, तुम्ही मराठी बोला. मराठीतच बोला. पण तुम्हाला असं कधी अनुभव आला आहे का काकू की तुम्ही मराठीत बोलताय पण समोरचा म्हणतो नाही मराठी नाही आती, हिंदी में बात करो? अजून तर नाही, आम्ही रिक्षाने वगैरे जास्त जात नाही. आमची गाडी, आम्ही गाडीने फिरतो, त्यामुळे जास्त अनुभव नाही. पण भाजीवाला किंवा इतर दुकानांमध्ये असं काही नाही बाई, आमच्या इकडे जेवढे भाजीवाले ना सगळे मराठीत बोलतात. तुम्ही म्हणजे दुसऱ्या राज्यातनं वगैरे आलेले नाहीये? आम्ही इथलेच पुण्यातले. नाही, इतर लोक जे कामधंद्याला येतात ती लोक कोणी बाहेरच्या राज्यातली वगैरे नाही आहेत का? नाही, तशी नाहीत नाही. तर सगळे सांगतील तुला, शनिवार पेठ म्हणल्यावर तू आणि सदाशिव पेठ म्हणल्यावर बरोबर आहे, विचार बरोबर. करणार. मग जास्तीत जास्त लोक मराठीत बोलतात. मग तुम्हाला असं वाटतं पुण्यामध्ये चांगली मराठी बोलली जाते? हो, जाते एकदम चांगली. ओके, तुम्हाला काय वाटतं आजी? नाही, मराठीत बोलतात का पण लोक तिकडे? मराठीत बोलतात लोक? मला नाही आवडत, त्यांना नाही आवडत. अमिता, तुझं नाव काय? अरमान शेख. बरं, तू इथलाच आहे पुण्याचा की बाहेरून कुठल्या दुसऱ्या गावातला मी आहे? नगरचा आहे. नगरचा. बरं, पुण्यामध्ये शिकायला आहे जॉब की जॉबला? नाही, मी ड्रायव्हिंग करतो ॲक्च्युली. ड्रायव्हिंग. ओके, म्हणजे कामच करतो. हो, कामच करतो. बरं, ड्रायव्हर आहेस तर अर्थात लोक जेव्हा तुझ्या गाडीमध्ये बसतात तेव्हा कुठल्या भाषेमध्ये संवाद साधतात? ते जास्त मराठीत बोलतात, हिंदीत बोलतात? नाही, महाराष्ट्रीयन असले तर ॲक्च्युली मराठीमध्येच बोलतो. बरं, तू स्वतःहून काय कुठल्या भाषेत बोलतो? हो, मी पण मराठीच बोलतो ना. मराठीतच. हो, मराठीच बोलतो. बरं, पण तुझी मातृभाषा हिंदी असेल, घरात तुम्ही हिंदी बोलतच, पण तरी सुद्धा बाहेर पडल्यावर तुला कुठल्या भाषेत बोलावं असं वाटतं? मी मराठीमध्येच बोलतो कम्फर्टेबल. मराठीमध्ये. हो, मराठीमध्ये. आणि लोकांचा कसा प्रतिसाद असतो? लोक कुठल्या भाषेत जास्तीत जास्त बोलतात? नाही, लोक ॲक्च्युली सिटीमध्ये हिंदीमध्येच बोलतात आणि आमच्या नगरमध्ये तर मराठीच चालते नाही का. आणि पुण्यामध्ये हिंदी आहे? हो, पुण्यामध्ये हिंदी जास्त. हिंदी जास्त आहे? हो, हिंदी जास्त. बरं, पण मग हे कुठेतरी खटकतं की हो, हिंदी? खटकतं ना. मराठी बोललं पाहिजे. मराठी बोललं का मराठी बोललं पाहिजे असं वाटतं? मराठी बोललं पाहिजे नाही का, असं आम्हाला वाटतं, कारण की लोक ओळखून आहेत ना. हां, मराठी ही मातृभाषा आहे. हा, मराठी ही मातृभाषा आहे. आपली इकडचं आहे का बाहेरचं हे ओळखून आहेत. जो मराठी बोललं ते आपल्याला कळून येतं का आपला माणूस आहे, आपल्या इकडचं आहे, महाराष्ट्रीयन. मराठी बोललं. हो, मराठी बोललं. बरं. मराठी सक्तीच्या परिवहन विभागाच्या निर्णयानंतर मुंबईमध्ये वातावरण पेटल्याचं आपण सगळेजण बघतोय. खरं तर वेगवेगळ्या आक्रमक अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक मुंबईकरांनी मराठीची सक्तीच असावी यासाठी समर्थन दिलं आहे, तर अनेक जण या निर्णयाच्या विरोधात सुद्धा एकवटल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. मुंबईमध्ये वातावरण तापलेलं असलं तरी पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे, पुणेकरांचं मराठीवर किती प्रेम आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे. या पुणे शहरामध्ये नक्की काय परिस्थिती आहे मराठीबाबत, चला जाणून घेऊया. माझं नाव, मी इथे कोसुडला राहतोय. काय म्हणतं काका, मराठी भाषेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? रोज तुम्ही दैनंदिन जे व्यवहार करतात, भाजी आणायला जाणं किंवा दूध आणायला जाणं, तर तुम्ही मराठीतच बोलतात की हिंदीमध्ये? नाही, मी स्वतःच मराठीतच बोलतो आणि जे अमराठी भाषिक आहे त्यांना सुद्धा मी मराठीतूनच बोलतो की ज्यामुळे
त्यांनी पण काही तसा प्रयत्न करावा. आपण सगळ्यांनीच जर प्रयत्न केला तर नक्कीच फरक पडू शकतो. आपण असं काय पुढाकार घ्यायला हवा मराठी जास्तीत जास्त संभाषण सगळ्यांसाठी वाढवण्यासाठी काय करायचं? नाही, पण प्रत्येकानेच बोलताना मराठीच बोलावं की ज्यामुळे सगळीकडे ते मराठी आपोआपच आचरणात यायला चालू आहे. पण जेव्हा कुठला ग्रुप असतो असा आणि जनरली लोक हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलतात आणि मराठीत बोललं की त्याच्याकडे थोडंसं कमीपणाचं म्हणून बघितलं जातं, तर असं काही वाटतं तुम्हाला? नाही, असं वाटत नाही. शेवटी आपल्यावरच अवलंबून आहे. वैयक्तिक जर तुम्ही बोलायला चालू केलं प्रत्येकाने तर ते आपोआपच मराठीकरण चालू होऊन जाईल. पुण्यामध्ये काय रेशो दिसतो साधारण तुम्हाला? मराठी जास्त बोलतात लोक की हिंदी जास्त बोललं जातं. आउट ऑफ म्हणजे पुण्याच्या बाहेर हे सगळं हिंदी जास्त चालतं, पण पुण्यामध्ये मराठीच्या वर जास्त हे आहे. नाही, पुण्यामध्ये कसं आहे, आपण मराठी आहोत तर आपण मराठी ही भाषा सगळीकडेच वापरली पाहिजे. कारण का आपण हिंदी मराठी ते जास्त वापरतो, ते वापरू नये, मराठीच जास्त वापरावं पुण्यामध्ये. पण मराठी भाषा कमी बोलण्यामध्ये किंवा तिला कमीपणा समजण्यामध्ये बऱ्याचदा नागरिकांचाच रोल जास्त आहे, कारण ते स्वतः मराठीमध्ये सुरू न करण्याची हिंदी किंवा इंग्लिशमध्ये सुरू करतात. नाही, ते एकदम चुकीचं आहे. आपण पुण्यामध्ये राहतो, आपली मातृभाषा जर मराठी आहे तर आपण मराठीमध्येच बोलायला हवंय. पण जी सक्ती रिक्षा चालकांना केली आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पुण्यामध्ये राहतात तुम्ही, महाराष्ट्रामध्ये राहतात तर तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे आणि त्यांनी शक्यतो मराठीतच बोलावं असं माझी तरी प्रतिक्रिया आहे. पुण्यातल्या रस्त्यांवर मी फिरते. सध्या मी जंगली महाराज रस्त्यावर आहे आणि ही सगळी मुलं बसलेली आहे. त्यांच्या हातात बघताय तुम्ही पिशव्या आहेत विकण्यासाठी. काहीतरी हे कामं करत असतात. या मुलांचं मराठी कसं आहे, इतकी वर्ष ते राहत आहेत, ते पण आपण जाणून घेऊया. तुझं नाव काय आहे? हौशी. तू शाळेत जातेस? नाही. बरं, घरी कोण कोण असतं तुझ्या? आई. बरं, तुला मराठी येतं? 1-2 वाक्य मला बोलून दाखव, कुठली पण मराठीतली. मराठी येते ना मला. येते? मी सांगू? बरं सांग. हां बोल. तुझं नाव सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं आणि काय वाटतं तुला, बोल. मलाही वाटतं की मी असं स्कूलला जाऊया आणि मी असं अभ्यास करून कुछ तरी मोठं बनवूया असं वाटतं तुला? हो. बरं, तुम्ही घरामध्ये तुमच्या आईवडिलांशी, भाऊ बहीण यांच्याशी मराठीत बोलतात की हिंदीमध्ये बोलतात? पारधीमध्ये. आमच्या भाषामध्ये बोलतात. तुमच्या भाषेमध्ये हो. हिंदी. आणि बाहेर जेव्हा लोकांशी तुम्ही बोलतात तेव्हा तुम्ही हिंदीमध्ये बोलतात? म्हणजे आता हे विकायचं आहे तुला हे विकायचं आहे तर तू काय सांगते? आम्ही असं म्हणतो मराठीमध्ये. काय सांगते मराठीमध्ये? सोका चारे पाच दुगा. सोका चारे पाच दुका. हे मराठीत आहे? नाही, हे हिंदीत आहे ना? हो. हां, तू बोल. मी असं म्हणतो, घ्यात आहे गार्बेज बॅग, 100ला 4 आहे, 5 देणार. असं बोलतो. बरं, मग तुम्हाला जास्त लोक मराठीत तुमच्याशी बोलतात की हिंदीमध्ये बोलतात? पण तेवढेच. कोण पण येतंय, जास्त मराठी जास्त हिंदी म्हणते ते कोण. तरी जास्तीत जास्त काय बोलतात? मराठी बोलतात. तू? मलाही मराठीच. मराठीमध्ये. आणि तुम्हाला मराठी बोलायला आवडतं? हो. कसं तुम्ही काय काय बोलता एकमेकांची मराठी? आम्ही असंच मजाक मस्करी खेळत राहतोय. मराठीत बोलतात. हो. बघा, ही मुलं हे सगळं विकण्याचं काम करतात. त्यांच्या हातात त्या कचऱ्याच्या पिशव्या आहेत आणि मराठीमध्ये, म्हणजे त्यांची खरं तर मातृभाषा वेगळी आहे, पण तरीसुद्धा जेव्हा पुणेकरांशी त्यांना संवाद साधायचा असतो तेव्हा आवर्जून मराठीमध्ये बोलतात असं ते सांगतायत. आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतो तो सुद्धा बऱ्याचदा मराठीत असतो, हे सुद्धा ते आवर्जून सांगतायत.